प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप मस्त दाखवलाय बरं का. कान्हाची युक्ती सरकारवर भारी पडते आणि सोबतच सरकार दाखवत असलेल्या पैशांच्या माजाचं उत्तर कान्हा चांगलंच देणार आहे. सखीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कान्हाकडून मिळत. साईबाबांनी दिलेल्या कौलामुळे सखी चक्क घर सोडून जाते. बघूयात मग की कान्हा सरकारचा माज कसा जिरवतोय आणि सोबतच सखीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देतोय. आता सखी अचानक घर सोडून निघाले, त्यात सरकारचा तिचं लग्न करून प्रॉपर्टी बळकावण्याचा प्लॅन कसा फिसकटतोय पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. लपंडाव मालिकेचे डेली एपिसोड्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच भाग कसा वाटतो ते कमेंट करून जरूर कळवा. सखीला सरकारांचा लग्नाचा निर्णय अजिबातच मान्य नसतो. तिला तिच्या बाबांचं स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं असतं. म्हणूनच ती मनाशी निश्चय पक्का करते. तिला कळतच नसतं की थोड्या वेळापूर्वी बर्थडे सेलिब्रेशन करणारी, तिच्याशी गोड बोलणारी, तिच्यावर प्रेम करणारी आई अचानक कशी काय बदलली. तिकडे सखीची प्रॉपर्टी बळकावू पाहणाऱ्या परशुरामचे मीनाक्षी चांगलेच डोळे उघडते. सरकार कधीच परशुरामचा निभाव लागू देणार नाही. सखीच्या लग्नाचा निर्णय तीच घेईल आणि तिच्यासाठी असा मुलगा शोधेल जो तिच्या थालावरती नाचेल. सरकारच्या समोरच परशुरामने कितीही हातपाय मारण्याचा प्रयत्न केला तर तो कधी जिंकूच शकत नाही. मीनाक्षीने आधीच त्याला सत्याची जाणीव करून दिलेली असते. इतक्यातच सरकारांनी एका वेटरतर्फे निरोप पाठवलेला असतो. परशुराम त्याला सांगतो की ठीक आहे, सरकारांना जाऊन सांग येतोच आहे. तेव्हा मीनाक्षी त्याला डिवचते, जा कुंडाळे 72, काय तर म्हणे सगळी सत्ता माझ्या हातात येणार. सखीसाठी मुलगा शोधला असेल, तोच निर्णय ऐकवण्यासाठी बोलवला असेल तुम्हाला, जा. तेव्हा आपला काही आता मीनाक्षी म्हणते तसा निभाव लागूच शकत नाही की काय, अशी भीती मनात दाटून येते आणि परशुराम तेथून निघून जातो. पण मीनाक्षीचा निश्चय पक्का असतो. तेव्हा पुढे जात ती म्हणते की मला माहिती आहे, सखी या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही आणि सरकारला, तेजस्विनीला मीनाक्षी कधीच जिंकूच देणार नाही. कुल्फीसोबत येऊनच मीनाक्षी सखीला पट्टी पडवते. कुल्फी धावत येते आणि सखीला म्हणते की सखी दी, तू सांग ना काकूंना, मला परी बनायचं नाही आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये. तेव्हा मीनाक्षी कुल्फीला सांगते की हे बघ सखी दिला तू अजिबात त्रास देऊ नकोस. सखीचा चेहरा पार उतरलेला असतो. तेव्हा तिची अस्वस्थता नेमकी कशामुळे आहे मीनाक्षी काकूंना कळून चुकतं आणि ती सखीला समजावण्याच्या नावाखाली पट्टी पडवते, मुद्दाम सरकारांच्या विरोधात उभं करते. सखी हे बघ, खाली काय झालं ते मला माहिती आहे आणि त्याचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पुरोहित काकांनी जे काही सांगितलं त्याचा विचार तू सोड. तू फक्त तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण कर. त्यांची शेवटची इच्छा होती नाही. कुल्फी सखीला विचारते की सखी दी, तू फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये काय व्हायचीस. तेव्हा काकू मुद्दामच सतत पोलीस होण्याचं बाबांचं स्वप्न जे आहे ते सखीच्या मनावरती बिंबवत राहते, जेणेकरून सखी आपसुकच सरकारांच्या विरोधात जाईल आणि सगळं तिच्या मनासारखं घडेल. काकू हसून म्हणते, कुल्फी तुला सांगू का तुझी सखी दी लहानपणी काय व्हायची ते. आणि मुद्दाम जाऊन सखीच्या कपाटातून ती पोलिसाचा ड्रेस काढते. मनात तिच्या धूर्त विचारच चालू असतात की सखी, अगं तुझं हे पोलीस बनायचं जे स्वप्न आहे ना, तेच हे घर मोडायला मला मदत करेल. तिकडे उर्मिला गौतमवरती खेकसते. गौतम प्लीज सगळं ठेवते आणि सरकार कोणाचंही असू देत, जनतेने नेहमी आपलाच विचार करायचा असतो आणि तेच करते मी. तेव्हा सखी नेमकी कशी आहे ते गौतम उर्मिलाला समजावतो. सखीला फक्त आपल्या सगळ्यांचं प्रेम हवंय. ती तेजस्विनीसारखी नाही आहे, परंतु उर्मिलाच्या डोक्यात थोडीच हे शिरणार आहे, कारण ती तर सतत सखीचा तिरस्कारच करते. कसं आहे ना कुंकू, सत्ता आणि प्रेम एका घरात कधीच नांदत नाहीत. मला मनापासून सखीची काळजी वाटते. तिला तिच्या आयुष्यामध्ये जोडीदार असा मिळावा जो फक्त सखीवरती प्रेम करेल. परंतु उर्मिला, तिच्या हे सगळं डोक्यावरूनच जातं.
नेहमीप्रमाणेच ती गौतमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. इकडे काकू मुद्दामच कुल्फीला म्हणते की बघ, सखी तिला पोलीस बनायचं होतं. ड्रेस पाहून छोटीशी कुल्फी खूप खुश होऊन जाते. धावत काकूंजवळ जाऊन विचारते की पोलीस? तेव्हा तिच्या डोक्यावरती टोपी घालत त्या सांगतात की हो सखी, आठवत आहे ना तुला? तेव्हा सखी तिच्या प्रत्यक्षात नजरेसमोर ते दृश्य उभं राहतं. तिच्या बाबासोबतचा एक लहानपणीचा प्रसंग. बाबांना ती हक्काने सांगायची की मी मोठे होऊन पोलीसच होणार. तेव्हा बाबासुद्धा तिला म्हणाले होते की मलाही वाटतं सखी, तू पोलीस बनून गोरगरिबांची सेवा करावीस, इमानदारीने नोकरी करावीस. माझ्यासाठी बनशील ना पोलीस? करशील ना माझं स्वप्न पूर्ण? तेव्हा सखीने तिच्या बाबांना प्रॉमिस केलं होतं. तो प्रसंग तिच्या नजरेसमोर उभारतो आणि आपसुकच सखीच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल उमटतं. सखीला क्षणासाठी असं वाटतं की जणू काही तिचे बाबा आत्ता सध्या तिच्याशीच बोलतायत. सखी, आठवतंय ना? तेव्हा सखी आपसुकच बोलून जाते की हो बाबा. मीनाक्षी काकू तिच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा कुठे सखी भानावर येते. काय झालं सखी? बाबांची आठवण येते? अगं येणारच ना गं. किती मोठं स्वप्न पाहिलं होतं त्यांनी तुझ्यासाठी. पण आता हे स्वप्न कुठे पूर्ण होणार? सखी डोळ्यात पाणी आणत विचारते की म्हणजे? तेव्हा मीनाक्षी काकू मुद्दाम सखीच्या जखमेवर मीठ चोळते. नाही म्हणजे आता तू लग्न करून इथून जाणार, मग तुझं स्वप्न स्वप्नच राहणार. सरकार तुझं लग्न लावणारच अगं. कुल्फीच्या डोक्यावरून टोपी काढत मुद्दामच काम मीनाक्षी काकू सखीला सांगते की सखी, आता तुझ्या बाबांचं स्वप्न स्वप्नच राहणार ना? तेव्हा सखीच्या काळजात धस्स होतं. धक्क्याने ती सांगते की नाही काकू, मी बाबांचं स्वप्न पूर्ण करणार. तेव्हा काकू विचारते, हो अगं पण तुझं लग्न तेही बाबांचं स्वप्नच होतं ना? तेव्हा सखी सांगते की हो, बाबांचं तेही स्वप्न होतं, पण बाबांचं पोलीस व्हायचं स्वप्न मी पूर्ण करणारच. त्यावर काकू विचारते, पण आता सरकारांना कोण समजावणार? एव्हाना त्यांनी मुलं बघायला सुद्धा सुरुवात केली असतील. मुद्दाम काकू सखीला घाबरवून सोडते. तेव्हा सखी ठामपणे सांगते, नाही नाही, मी आईला जाऊन सांगणार आहे की मला आधी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि सखी तावातावातच बाहेर निघून जाते. चला, आता काकूचं काम फत्ते झालं. ती कुल्फीच्या डोक्यावरती पोलिसाची टोपी ठेवत म्हणते, खुश? आता त्या छोट्या मुलीचं काय? तिला जे हवं होतं तेही घडलं आणि काकूंना जे हवं होतं तेही घडलं. दोघीही आनंदात. पण सखी ती जाऊन अडकतेच. काकू लगेचच स्वतःशीच म्हणते की तेजस्विनी कामत, तू रचलेल्या प्रत्येक डावात मी अशीच मांजर बनून तुला अडवी जाणार. इकडे परशुरामने जीवनसाथी मॅट्रिमोनी यांच्या सीईओला फोन केलेला असतो. सरकारांच्या ताब्यात फोन देतात तेव्हा सरकार त्यांना स्पष्ट सांगते की मी तुम्हाला सांगितलं होतं की अशी स्थळं शोधा ज्यांना महिन्याभरातच लग्न करायचं आहे. आता त्यांची पत्रिका जुळत नाही आहे, त्यांचं घर वगैरे काही मला बघायचं नाही आहे. आय डोंट केअर. मी कुंडली जुळवेन त्यांची. आता तेजस्विनीचा निर्णय ऐकता क्षणी परशुरामला धक्काच बसतो की. परशुरामच्या हाती फोनसोबत ती लगेच चिडचिड करते. एकही कामाचा नाही आहे ते. सरकार परशुरामला विचारते, तूही बिनकामाचा आहे ना? तो म्हणतो की नाही. तेव्हा सरकार सांगते की मी समजत जा, तू बिनकामाचा आहेस ते. चला कामाला लागा. आपल्या मुंबई शहरातली सगळे मॅट्रिमोनी ठिकाणं पालथे घाला. मला लवकरात लवकर सखीसाठी मुलगा हवाच आहे. चला तयारीला लागा. कामत ग्रुप ऑफ कंपनीच्या एकुलता एका मुलीचं लग्न आहे. ते दिमाखातच झालं पाहिजे. सरकारांचा आदेश येतो इतक्यातच सखी येते आणि सखी मोठा धमाकाच करते. ती स्पष्ट सांगते की पण मला हे लग्न करायचंच नाही आहे. त्यावर परशुराम मूर्खासारखं तिला विचारतो, सखी तुझं बाहेर काही नाही आहे ना? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, तुला कोणी मुलगा आवडतो का? तेव्हा सरकार त्याच्यावरती डाफरते. सखी सांगते की नाही काका, असं काहीच नाही आहे. मला लग्न फक्त एवढ्याचसाठी करायचं नाही आहे, कारण माझ्या बाबांचं स्वप्न होतं मी पोलीस बनावं, तेच पूर्ण करायचं आहे. त्यावरती सरकार मोठ्या मोठ्याने तिला हसायला लागते आणि परशुरामला विचारते, मला सांग आपल्या कंपनीचं
टर्नओव्हर किती आहे रे? तेव्हा परशुराम उत्तर देतो, 7,000 करोड. त्यावर सरकार विचारते की बरं मला सांग, मी कोणत्या मीटिंग्सला जाते किंवा एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये असते, तेव्हा माझ्या आजूबाजूला असलेल्या पोलिसांचा पगार किती असतो रे? नाही म्हणजे पोलिसांबद्दल माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे बरं का, ते संरक्षण देतात मला. तेव्हा सखी आता सरकारांना आरसा दाखवते. ती जाब विचारते, सरकार, नाही म्हणजे फक्त पैसाच महत्त्वाचा असतो का हो? त्यावर सरकार रागातच उठते आणि सखीजवळ येऊन सांगते की हो, पैसा जास्त महत्त्वाचा असतो. हे बघ सखी, तू जर का लग्न नाही केलंस ना, तर मग आपली कंपनीत काम करणारे लोक, घरात राहणारे लोक, आजूबाजूचे घरातले नोकर, आपला बंगलासुद्धा राहणार नाही. तुझ्या एका निर्णयाने सगळे रस्त्यावरती येतील. आता सांग, तुला प्रत्येकाच्या आयुष्याची वाट लावायची आहे का? तुझं काय ग? तुला मिळतील पैसे, बाकीच्यांचं काय? इतकीही स्वार्थी दिसत नाही अगं तू. सरकारांनी तसं म्हणता क्षणी सखीही सांगते, हो, पण लग्नासाठी माझ्याकडे 1 वर्ष आहे ना, त्या वर्षात मी कधीही लग्न करू शकते. त्याआधी मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आता सरकारांच्या रागाचा पारा चढतो. ती सखीवरती डाफरते, या घरात फक्त माझाच शब्द चालतो. तिच्या मागे शेपूट बनून फिरणारा परशुराम लगेचच म्हणतो, हो सरकार. सरकार सखीला ठामपणे सांगते की या घरात जे काही होईल ना, ते माझ्या म्हणण्यानुसार होणारच. प्रत्येकाला माझा शब्द हा ऐकावाच लागेल. सरकारांनी असं म्हणता क्षणी सखीच्या सुद्धा रागाचा पारा चढतो. ती स्पष्ट बोलते, मुलगी आहे मी तुझी, तुझ्या ऑफिसमध्ये काम करणारी एम्प्लॉई नाही आहे. सखीचा बोलण्याचा बदललेला सूर पाहून परशुरामला धक्का बसतो की, कारण सखी पहिल्यांदा सरकारांशी अशी वागलेली असते. तेव्हा सरकार हसून मागे वळून पाहते आणि सांगते की म्हणूनच तर प्रेमाने समजावते, मी हुकूमही सोडत नाही किंवा आदेशही देत नाहीये. आणि जर का तू हट्ट करणार असशील ना, तर मलाही विसरावं लागेल की खरंच तू माझी मुलगी असते. तेव्हा सखीही निडरपणे सांगते, ठीक आहे मग, पहिलं बाबांचं स्वप्न आणि मगच लग्न. तेव्हा सरकार सखीला आता घाबरवण्याचा प्रयत्न करते. तिला वाटतं की तिच्या धमक्यांना घाबरून सखी निर्णय बदलेल. जेव्हा ती सांगते की या घरात जर माझं कोणाला ऐकायचं नसेल तर या घरातून निघून जायचं, त्याला इथे राहता येणार नाही, तेव्हा सखी ही बेधडकपणे सांगते, ठीक आहे मग, जिथे माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये तिथे मला राहायचंच नाहीये, जाईन मी घर सोडून. आता सखीचा जबरदस्त पलटवार पाहिल्यानंतर परशुराम धक्क्याने डोळे वटारूनच पाहतो तिच्याकडे. तेव्हा सखीकडे जात सरकार सांगते, बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणतेस, परंतु तो जिवंतही नाहीये. आई जिवंत आहे ना तुझी, मग आईचं स्वप्न पूर्ण कर आणि लग्न कर. हा बंगला, इतका पैसा, हा ऐशो आराम, ते सोडावं लागेल तुला. मग ते कुठेच मिळणार नाही. आणि परशुरामला ती आदेश देते की किमान 25 मुलांचे फोटोज हवेत मला. सखीसाठी मी चांगलाच मुलगा शोधणार आहे. बिचारी सखी कोंडीत सापडते. मनात नसतानाही तिला सरकारांचं ऐकावंच लागणार असतं. परशुराम तर तेथून निघून जातो. सरकारांना इतका राग येतो ना परशुरामचा, कारण त्याला एक काम हजारदा सांगावं तेव्हाच तो ऐकतो. आता जाता जाता सखीला एक रागीट लूक देऊन सरकार निघून जाते. सखी मात्र एकटी पडते, पण तिचा निर्णय ठामच असतो. बाहेर मुद्दाम सरकारांची नक्कल करून दाखवत कान्हा त्या वॉचमॅनचं मनोरंजनच करत असतो. आता त्यांची चांगलीच गट्टी जमते. तेव्हा ते वॉचमन म्हणतात की बाबा, अरे तू आमच्या गाववाला आहेस ना, म्हणून बसू दिलंय तुला. तेव्हा तो म्हणतो की बस काय मामा, अहो 5 कप चहा आणि 2 प्लेट भजी खाऊ घातली की तुम्हाला. त्यावर दुसरा वॉचमॅन म्हणतो, हा बहुतेक आपली नोकरी घालवणार वाटतंय आता. कान्हा सांगतो, ती तर जायलाच पाहिजे, नाही म्हणजे तुमची गेली तर मला मिळेल ना. ते तिघे मोठ्याने हसत असतात, मस्ती करत असतात. इतक्यात सरकारांची गाडी येते. वॉचमॅनची नजर पडते. दोघेही पटकन गेटपाशी धावत जातात. कान्हा मुद्दाम एक प्लॅनिंग करतो. मुद्दामच सरकारांच्या गाडीच्या आडवा जातो. आता सरकाराला काही घेणं देणंच नसतं. मग काय, कान्हा विव्हळण्याची नाटकं करत सरकारकडे येतो. सरकार वॉचमॅनवरतीच डाफरते,
तुम्हाला जर कामं नीट जमत नसतील ना तर निघा इथून. सांगितलं होतं ना याला बाहेर फेका म्हणून. तेव्हा कान्हा येऊन म्हणतो, त्यांच्यावरती कशाला ओरडताय? तुम्ही मला शब्द दिला होता ना की तुम्ही मला नोकरी देणार, पण अजून दिले का? बघा रे बघा कसे वागतात हे. तेव्हा सरकार रागीट लूक देऊन कान्हाला ताकीद देतात की माझ्यासमोर जास्तीत जास्त शहाणपणा करायचा नाही हा. तेव्हा कान्हा उलट उत्तर देतो, शहाणपणा कुठे केलाच नाही आहे अजून मॅडम, तो तर तुम्हाला अजून बघायचा आहे. कान्हा स्वतःचं काम साधवून घेण्यासाठी मुद्दाम सरकारला वेठीस धरतो. तो सांगतो की तिथे CCTV दिसतोय ना, त्याच्यामध्ये कॅप्चर झालंच असणार. तुम्ही माझ्या अंगावर गाडी घातली. आता हे सगळं प्रकरण कुठे जाणार? मीडियापर्यंत. मग काय, मीडियाला खाद्य लागतं हो मॅडम, ते पोहोचवतो. कान्हाचं बोलणं ऐकून आपला जो सीट बेल्ट आहे तो काढून सरकार कान्हाशी बोलते, जितका दिसतोस ना तितका साधा नाही असतो. हां, पण निघायचं इथून. काय आहे, मुद्दामच तू माझ्या गाडीच्या आडवा आला होतास, हे सुद्धा कॅप्चर झालंय तिथे. आता दोघेही एकमेकांच्या तोडीस तोडच असतात. त्यानंतर रागाच्या भरात सरकार पैशाचा बंडल काढते आणि कान्हाला दाखवते. आता कान्हाला पैशांची लालसा तर नसतेच, तो हसून तिच्याकडे पाहतच असतो. सरकार रागाच्या भरातच कान्हाच्या अंगावर ते सगळे पैसे उधळते आणि त्याला बजावते की कालपेक्षा आज जास्त दिलेत, गुपचूप निघायचं इथून, आणि रागीट लूक देऊन निघून जाते. तेव्हा कान्हाला हसू येतं. तो वॉचमॅनला म्हणतो, आवासून काय बघताय? आज कळलं मला की यांना सरकार का म्हणतात ते. आणि एक काम करा, पैसे उचलायला मदत करा. आणि हो, एक सुद्धा नोट खिशात घालायची नाही या, प्रामाणिकपणे इमानदारीने करायचं. आता ते पैसे उचलत असताना अचानकच सखी तिथे येते. तेव्हा कान्हा म्हणतो की अहो, जेव्हा तो उठतो आणि सखीला पाहतो त्याच्या तोंडून आपसुकच निघतं की लक्ष्मी. दोघेही एकमेकांकडे पाहतच असतात, काहीच बोलत नाहीत. भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. सखी कान्हाला प्रश्न विचारते की म्हणजे स्वप्नांपेक्षा जास्त पैसा महत्त्वाचा असतो का? तेव्हा कान्हा सांगतो की माहीत नाही, कारण मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊच शकत नाही. माझ्यासाठी आई बाबा म्हणजे फक्त साईबाबा आहेत. आता तुमच्या प्रश्नाची उत्तरं तेच देतील. तेव्हा सखी कान्हाच्या सांगण्यानुसारच साईबाबांकडे जाते. आपल्या मनातली व्यथा भावना सगळ्या त्यांच्या समोर मांडते आणि साईबाबांपुढेच कौल लावते. आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे की लग्न करायचं आहे? तिकडे सरकार सखीच्या बाबांना धमकवत असते की तुला काय वाटलं, तू असा क्लॉथ आडवा ठेवशील आणि मी तुला घाबरून जाईल? सखीचं लग्न होणारच. एकदा का लग्न झालं की कर म्हणावं तुला काय करायचं आहे ते. इकडे सखी बाबांच्या समोर जो कौल ठेवते, बाबा कौल देतात आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सखी चक्क घर सोडून